नागपूरमधल्या हालचालींची आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे, कारण उदय यांच्याबरोबर आता राज्याचे मंत्रिपदाची शपथ घेणारे भरत गोगावले देखील आहेत। उदय, विशाल, आपण पाहतोय आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले आहेत, जे आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। भरत शेठ, तुमचं खूप खूप अभिनंदन, अखेर हा दिवस आलाय, काय सांगाल? आम्ही समाधानी आहोत आणि धन्यवाद देतो एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांनी जे आमच्या मनामध्ये होतं ते त्यांनी आज सिद्ध करतायत। कारण गेली 2.5 वर्षापासून आम्ही थांबलो होतो आणि साहेबांनी त्याचा विचार करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। कोकण म्हणजे विशेषतः रायगडला ही संधी मिळालेली आहे। रायगड जिल्हा खूप महत्वाचा आहे आणि शिवसेनेचा एक बालेकिल्ला आहे पारंपरिक। काय सांगाल, शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी तुमचं मंत्रिपद अतिशय महत्वाचं ठरलं? अत्यंत महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये अत्यंत आनंदाची बाब ही आहे की रायगड जिल्ह्यामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांची राजधानीचं ठिकाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्श केलेलं चौदार तळं, स्वामी समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला ती दासबोध सूतरघळ आहे आणि नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांची पावनभूमी। तर अशा या पुण्य आणि पावनभूमीतला एक मावळा म्हणून आम्ही काम करतोय आणि तो न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे, म्हणून पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आम्ही। तुम्हाला परिवहन खातं दिलं झालं, याआधीच तुम्ही परिवहन महामंडळाचे अध्यक्ष देखील आहे, त्यामुळे परिवहन खातं तुम्हाला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। असं आम्हाला वाटतंय की साहेब योग्य खातं देतील आणि जे खातं देतील त्या खात्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू की ज्यांनी विश्वासाने आणि जबाबदारीने आम्हाला जी जबाबदारी देतील ते योग्य रीतीने पार पाडण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। तुम्हाला पहिला फोन किती वाजता आला, तुमची प्रतिक्रिया काय होती, तुम्ही पहिलं कोणाला आनंदाची ही बातमी कळवली? पहिला फोन म्हणजे कालच आमच्या चर्चा चालू होत्या, चर्चा झाल्या होत्या आणि मला ग्रीन सिग्नल अगोदरच मिळालेला होता, तेव्हा मी आनंदात होतोच। आणि मग जे माझे कार्यकर्ते मित्रमंडळी या सगळ्यांना सांगितलं होतं आणि कल्पना होती की यावेळेला भरत शेठला मंत्रिपद मिळालं। तुम्हाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा गेली काही वर्ष सातत्याने चालू आहे आणि तुम्ही कोट देखील शिवला होता, अखेर हा कोट तुम्ही घातलाय, काय सांगाल? शिंदे साहेबांच्या मुळे आज आम्हाला हा कोट घालायला मिळालेला आहे। बरेचसे विरोधकांनी आरोधकांनी टीका टिप्पणी केल्या आणि शिंदे साहेबांनी त्यांना दाखवून दिलं की जो शब्द देतो तो पूर्ण करतो, त्यालाच एकनाथ शिंदे साहेब म्हणतात। आणि तो कोट आज त्यांनीच मला जो दिलेला आहे तो घालून मी ती शपथ घेणार आहे। कोट देखील खूप सुंदर आहे, धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला। आपण पाहतोय की भरत शेठ गोगावले हे कोट घालून आता मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी निघालेले आहेत आणि अखेर त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील इथे व्यक्त केलेले आहेत। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या संवादाबद्दल। त्यामुळे घातलेल्या कोटचं यंदा चीज झाला अशी भावना जी आहे ती भरत शेठ गोगावले व्यक्त करताना दिसतात। बघूयात त्यांना कोणतं खातं मिळतंय। पण पुन्हा एकदा